पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्यावरून ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये सध्या वाकयुद्ध सुरू आहे। पाकिस्तानसोबत मॅच ही देशभक्तीची थट्टा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना आंदोलन करत उद्या पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर पाठवणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। तर ऑपरेशन सिंदूर वेळी ठाकरे लंडनला जाऊन बसले होते असं नितेश राणे यांनी म्हटले। भारत पाकिस्तान मॅच वरून ठाकरे भाजपमध्ये युद्ध। पाकिस्तान सोबत मॅच ही देशभक्तीची थट्टा। ठाकरे पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर पाठवणार। जिहादी हिंदू हृदय सम्राटांकडून मोदी शहांना सर्टिफिकेटची गरज नाही। नितेश राणे रविवारी दुबईत होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅच वरून ठाकरे आक्रमक झाले। पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित केलाय। आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे। नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे। देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये। जानी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते। अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत, त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय, नालायक शब्द वापरतोय, भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, आतंकवादियों की बहन म्हणाले होते। त्या गदड्यांचं आता काय करणार? भारत पाकिस्तान मॅचचा निषेध करत रविवारी सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी आंदोलन करणार आहे। या दरम्यान पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवण्यात येणार आहेत। मोठ्या डब्यात सगळ्या जणी सिंदुराच्या पुढे त्याचे टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिस मधनं, कारण त्याच्यात खासगी कुरिअरने ते जात नाही, त्याच्यामुळे ते जे काही अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर घर से सिंदूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत। अरे ऑपरेशन सिंदूरच्या टायमाला हा लंडन मध्ये बसलेला थंड हवामध्ये, तेव्हा एकदा तरी आठवलं का ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने हिंदू समाजाला साथ द्यावी, हिंदू समाजाची आठवण करावी। मैं सारे लोगों को कहता हूँ जो कि भाजपा के अंधभक्त है और वो अगर बाला साहब की देशभक्ति पर कुछ आशंका जता रहे तो वो औकात में रहे, क्योंकि बात स्पष्ट है। जावेद मियादाद के घर बाला साहब नहीं गए थे, जैसे मोदी जी गए थे नवाज शरीफ के घर। फिर से मैं कहता हूं कि बाला साहब के ऊपर आरोप लगाने के लिए या लगाने से पहले सारे भाजपीयों को मैं कहता हूं कि औकात में रहे। तुझी लायकी आहे स्वतःच्या वडिलांचं नाव घेण्याचं? स्वतःच्या वडिलांच्या शेवटच्या दिवसामध्ये तू बाळासाहेबांना काय नावाने हाक मारायचास? कोण त्यांना म्हातारा म्हणून बोलायचं? बोलू का आम्ही? तोंड उघडू काय? भारत पाकिस्तान मॅच वरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजकारण पेटलंय। माझ्या माहितीप्रमाणे लोक भारतात सुद्धा ती मॅच पाहणार नाहीत, जे प्रखर राष्ट्रभक्त आहेत। लाखो कोट्यावधी लोक क्रिकेट प्रेमी असले तरी तो सामना पाहणार नाही। कदाचित नरेंद्र मोदी आणि भाजपचे लोकांनी त्यांची मुलं पाहतील, जय शहा पाहतील, मंत्र्यांची मुलं पाहतील, केंद्रीय भाजप राष्ट्रभक्त तो सामना पाहणार नाही। माझं देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान राबवण्याचा अधिकार उभाटा गटाला नाही, तर माझा लादेन आणि माझा पाकिस्तान अशा पद्धतीचं अभियान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राबवलं पाहिजे। आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाकड्यांबरोबर खेळण्याची। पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांनी तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे। हे दुर्दैव आहे देशाचं। अरे यही आदित्य ठाकरे छुप के भारत पाकिस्तान का मैच देखेगा बुर्खा पहन के, और उसका फायदा ऐसा है आवाज भी हेल्प कर देगा उसको। मैं औरत हूँ, हो गया ना खत्म। भारत पाकिस्तान मॅच वरून ठाकरे भाजपमध्ये युद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। तर जीआरवरून ओबीसी नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। मराठा आरक्षणासाठी काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरवरून ओबीसी नेत्यांचा संताप कायम आहे।
हैदराबाद गॅझेटच्या GR वरून ओबीसी नेत्यांचा संताप कमी होताना दिसत नाहीये. वडेट्टीवार आणि मंत्री भुजबळांनी नव्या GR आणि ओबीसी तरुणाच्या आत्महत्येवर सरकारला धारेवर धरले. मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे, कारण सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि सरकारने त्या GRचा पुनर्विचारही केला पाहिजे. तुम्हाला बी तसंच वाटतं की नाही मनातून? तुम्हाला तरी ओबीसीचा नेता म्हणून धरतोय का तो? तुम्हाला तर बोललो बी नाही तो वडेट्टीवार साहेबाला आम्ही. तुम्हाला काही शब्दांत दुखविलं का? तुम्हाला काय बोललोत का? तुम्ही किती प्रयत्न करता, तुमचा किती अट्टाहास आहे, किती धडपड चालली तुमची ओबीसीचा नेता व्हायसाठी. होऊन देते का तुम्हाला? आमची तरी इच्छा आहे हो तुमच्यासारखा हुशार नेता, ओबीसीचा नेता होऊन देते का तुम्हाला? सरकारमध्ये मंत्री असूनही भुजबळांनी GR विरोधात आघाडी उघडली आहे. यावरून राऊतांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. गँगवॉर होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर. मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवता येत. मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला, मग भुजबळजी असतील, मग इतर समाजाचे लोक असतील, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल. इथं तुमच्या पोटामध्ये कितीही असेल की महाराष्ट्रामध्ये अराजकता माजावी, महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांचे खून पडावे, ही तुमची सुप्त इच्छा असली तरी ती तुमच्या स्वप्नात देखील पूर्ण होणार नाहीये. दरम्यान ओबीसींच्या मुद्द्यावर विरोधी पक्षात असूनही वडेट्टीवारांनी भुजबळांची साथ दिली आहे. हे तिकडे ते नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे, तिकडे नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नागालँड फेंगालँड नाहीत का तिकडे, हे ते बरेच आहेत ना, इंग्लंड आमके तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. हे जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. हे तिकडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला लागी. नाही, आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे. आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे. दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनीही वादग्रस्त विधान केलंय. आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील शान्नव कुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. अरे हाके, तुझ्या बापाला सांग, तुझी जर बहीण शिल्लक असेल, तुझी मुलगी शिल्लक असेल, तर एका बागवानाच्या घरी तुझा बाप सुरी घेऊन जाणार आहे का, भाकरी घेऊन जाणार आहे का? आता एक दिवस असा येईल, तू समोरच्या दिवशी भेट, तुला 2 थुबडीत नाही आणले तर माझ्या बापाचं नाव बदलणार. एकदा होऊन जाऊ दे समोरासमोर, लक्षाने माझ्या समोर यावं आणि सांगावं तुझी पोरगी तू द्यायला तयार आहेस का आज मुसलमानाच्या? चल. दरम्यान अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे नेते मनोहर धोंडेंनी मंत्री छगन भुजबळ यांची येवल्यात भेट घेतली. धोंडेंनी GR विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. भुजबळांशी कायदेशीर लढाईवर चर्चा झाल्याचं धोंडेंनी सांगितलंय. मात्र धोंडेंच्या नांदेड जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत मराठा विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकल्याची बातमी समोर आली आहे. प्राथमिक आश्रमशाळेत मराठा समाजाच्या 21 पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या TC काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिल्याचं धोंडेंनी सांगितलंय. प्राथमिक आश्रमशाळेमध्ये मराठा समाजाच्या 21 पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या TC काढण्यासाठी काल अर्ज दिल्याची मला मुख्याध्यापकांनी माहिती दिली. GR रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी TC काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमाला आज बातम्या पण आहेत. मला असं वाटतं हे अज्ञान आहे. आणि एक महत्वाची बातमी, नागपुरात 10 ऑक्टोबरला विदर्भातील ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे. 10 ऑक्टोबरला नागपूरच्या यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल. नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोर्चाची समाप्ती होईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारच्या GRने ओबीसींना धक्का लावण्याचं काम केलंय असं वडेट्टीवार म्हणाले. कोणी काही म्हणू दे, धक्का लागणार नाही, धक्का लागणार नाही, पण प्रचंड धक्का लागलेला आहे, धक्का बसलाय आणि ओबीसीचं नुकसान करण्याची भूमिका या GR मधून स्पष्ट होत आहे.
त्यामुळे येत्या 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियममधून हा मोर्चा निघेल आणि मोर्चाची समाप्ती संविधान चौकामध्ये होईल. आम्ही या मोर्चाची समाप्ती संविधान चौकात करतो आहोत. मराठा समाजाच्या 10% आरक्षणावर आता हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे. राज्यामध्ये 28% मराठा समाज आहे, त्यातील 25% गरीब आहे असा युक्तिवाद सरकारतर्फे महाधिवक्ते सराफ यांनी केला आहे. तर मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद वकील संचेती यांनी केला आहे. तर मराठा आरक्षणावर हायकोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला ते आपण पाहूया. राज्यामध्ये 28% मराठा समाज, त्यातील 25% मराठा समाज हा गरीब आहे असा युक्तिवाद महाधिवक्त्यांनी केला. मराठा समाज मागास नाही, अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असा युक्तिवाद यावर संचेती यांनी केला आहे. सक्षम असण्याची व्याख्या कोणती? प्रदीप संचेती यांच्या दाव्यावर न्यायाधीशांनी हा सवाल केलाय. तर मराठा समाजामधील अनेकांकडे पक्की घरं आहेत, मग ते मागास कसे असा सवाल या ठिकाणी ॲडव्होकेट संचेती यांनी केलाय. मराठा समाज मागास नाही हे पटवून देण्याचा वकील प्रदीप संचेती यांनी प्रयत्न केलाय. मराठा समाजाला आता 2 आरक्षण आहेत, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारने निर्णय घेतलेला आहे का असं न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटलंय. प्रकाश महाजन यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत प्रवक्ते पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. गंगेला बोल लावले तेव्हाच थांबायला हवं होतं. राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आल्याचं महाजन यांनी म्हटलंय. काही दिवसात मला असं लक्षात आलं की अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आली. क्षमता असून मिळालं काम मिळालं नाही, योग्यता असून सन्मान मिळाला नाही. मग आपल्याला तर काहीच नको होतं. थोडा बहुत सन्मान, थोडं बहुत काम. मी फक्त प्रमोद महाजनजींना ओळखतो रे बाबा, स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, बाकी कुठल्या चिरीमिरी बद्दल विचारतो.